परत पहिल्या फॉर्ममध्ये आले काय आरसीबी, होम मॅच हारली ह्या वेळेस पण. बरं ते जाऊ द्या. दुसऱ्या साईडने जीटीने एक नंबर परफॉर्मन्स केलाय. पॉवर प्लेमध्ये फास्ट बॉलिंग भाई काय स्पेल टाकलाय सिराजने, 3 विकेट काढल्या आणि मिडल ओव्हरमध्ये साई किशोर. आणि यांचे स्पेस बॅटरीज एक नंबर येतात, कारण की यांच्या मागं आहे भाई उलटी टोपी टाकणारा माणूस आशिष नेहरा. भाई एक नंबर स्पेस बॅटरीज आहेत त्यांच्याकडं. आणि आधी बॉलिंग चालू केली आणि त्याच्यानंतर बॅटिंग. भाई बॅटिंगमध्ये पण शुभमन गिलने इंटेंट दाखवला तर आऊट झालं तरी पण. दुसऱ्या साईडने साई किशोर भाई हा कसला फॉर्ममध्ये चाललाय प्लेअर, एक नंबर फॉर्ममध्ये. आणि दुसऱ्या साईडला शेवटपर्यंत बॅटिंग केली जॉस बटलरने, 73 रन्स केले आणि फिनिश केलं रदरफोर्डने. एक नंबर कंप्लीट परफॉर्मन्स होता. आणि चिन्नास्वामीवर एवढे कमी स्कोअर डिफेंड होतच नाही. इथं 200+ रन असले पाहिजेत आणि हे सगळ्यांना माहिती होतं की एवढे रन्स पुरेसे नाही येतात भाई. पण पॉझिटिव्ह काय आहे बँगलोरसाठी की त्यांचा इंटेंट भाई एक नंबर इंटेंट होता. जरी टॉप 3 आऊट झाले तरी पण नेक्स्ट बॅटर येत होता तो इंटेंट दाखवत होता. असाच इंटेंट त्यांनी थ्रूआउट सीझन दाखवलं पाहिजे. आणि जर प्लेऑफमध्ये जायचं असेल तर यांना होम मॅचेस जिंकायच लागणार आहेत काय पण झालं तरी. यांचं रेकॉर्ड खराब आहे मान्य आहे, पण यांचे होम मॅचेस जिंकायला लागणार आहेत. तर ते जाऊ द्या. पुढची मॅच आहे KKR वर्सेस हैदराबाद. ही मॅच होणार आहे कोलकातामध्ये. भाई मागची मॅच हारून आलेली आहे हैदराबाद, लगातार 2 मॅच हारलेली आहे. त्यांना थोडा हट झाला असणार आहे आणि डिफेंड करताना मॅच हारून आलेली आहे. आणि भाई पण मी एक स्पीच ऐकलं होतं कमिन्सचं की तो भाई त्याचं माइंडसेट बघा. A few teams, if they went to the next venue, it might be a good weekend. They're thinking, let's play it safe, let's get 160, 170. That's not our team, okay? We said, and a kid had a good night tonight. We get a score, one Modern person joins it, we get 200+. We would probably win that game. भाई काय माइंडसेट घेऊन येते तयार ते ऑस्ट्रेलियाचे प्लेअर. खतरनाक इतकं घाण हालत होऊन पण ते म्हणत होते की आपण 200च्या पुढं जायला पाहिजे होतं ह्या मॅचमध्ये. तर ते जाऊ द्या. दुसऱ्या साईडला KKR यांची मागची मॅच जरा खराब झाली होती. मुंबईने 1 साईड मॅच मारली होती ती वानखेडेमध्ये, पण त्यांना पण बाउन्स बॅक करण्याचा चान्स भेटणार आहे कारण की ही मॅच होणार कोलकात्यामध्ये त्यांच्या होम ग्राउंडवर. तुम्हाला काय वाटतं ह्या मॅचमध्ये कोण जिंकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा.